म्हसवण पालिकेकडून दूषित पाणी पुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात। म्हसवण शहरात आधीच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असताना पालिकेकडून होत असलेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। पाणी टंचाईमुळे त्रस्त नागरिकांचा रोष कमी करण्यासाठी पालिकेने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला खरा, मात्र हे पाणी अत्यंत दूषित असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार पालिकेकडून वितरित करण्यात आलेल्या पाण्यामुळे अनेक नागरिकांना उलट्या, जुलाब तसेच पोटदुखीचा त्रास होत असल्याचं समोर आलं आहे। त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। म्हसवण शहरात सध्या तब्बल 15 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांनी पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत होती। पाणी टंचाईची समस्या कमी करण्यासाठी पालिकेने गेल्या आठवड्यापासून टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला, मात्र या पाण्याची गुणवत्ता अत्यंत खराब असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। शहरात इतरत्र पाणी उपलब्ध नसल्याने अनेक नागरिकांनी पालिकेच्या टँकरवर अवलंबून राहण्याचे प्रयत्न केला। खासगी टँकरचे वाढते दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने नागरिकांना पालिकेच्या पाण्यावर समाधान मानावे लागत आहे। दरम्यान वाढत्या संतापानंतर पालिकेकडून नळाद्वारे हे पाणी पुरवठा करण्यात आला, मात्र या पाण्यातही तीव्र दुर्गंध येत असल्याचा तसेच पाण्यात माती मिसळली असल्याचे नागरिकांनी सांगितले। हे पाणी पिण्यायोग्य नाही अशी प्रतिक्रियाही अनेक नागरिकांनी व्यक्त केली असून पालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नागरिकांनी तातडीने पिण्याच्या पाण्याची तपासणी करून शुद्ध पाणी पुरवठा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दिला आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी म्हसवण मान प्रतिनिधी महेश कांबळे यांचा रिपोर्ट।